मित्रांनो, संकटाच्या वेळी रागापेक्षा समजूतदारपणा कसा जीव वाचवू शकतो हे आज आपण दोन बोकडांच्या गोष्टीतून बघणार आहोत. कथा दोन समजूतदार बोकड. एका गावाला लागून एक अतिशय खोल दरी होती आणि त्या दरीच्या तळाशी एक वेगाने वाहणारी नदी होती. त्या नदीवरून पलीकडे जाण्यासाठी कोणताही मोठा पूल नव्हता. तिथे फक्त एक मोठ्या झाडाचं जुनं वटलेलं असं अरुंद खोड पडलेलं होतं. तो लाकडी पूल इतका अरुंद होता की एका वेळी फक्त एकच प्राणी त्यावरून पलीकडे जाऊ शकत होता. चुकून जरी पाय घसरला तरी थेट मृत्यूच गाठणार होता. एके दिवशी सकाळच्या वेळी नदीच्या एका बाजूने धिप्पाड काळा बोकड पुलावर आला. त्याला पलीकडच्या जंगलात जायचं होतं. अगदी त्याच वेळी नदीच्या दुसऱ्या बाजूने एक मोठा पांढरा बोकड त्याच पुलावर आला. दोघेही एकमेकांकडे न बघता पुलावरून पुढे चालू लागले आणि चालत चालत बरोबर पुलाच्या मधोमध समोरासमोर येऊन उभे राहिले. आता अडचण अशी होती की पूल एवढा अरुंद होता की तिथे वळायला देखील जागा नव्हती आणि मागे जाणं अशक्य होतं. सुरुवातीला दोघांनी एकमेकांकडे रागाने पाहिलं. त्यांची शिंगे एकमेकांना भिडणार असंच वाटत होतं. पण एक काळा बोकड खूप हुशार आणि शांत स्वभावाचा होता. त्यानं खाली वाहणाऱ्या भयानक नदीकडे पाहिलं आणि विचार केला, जर आपण इथं शिंग अडकून भांडलो तर आपला तोल जाईल आणि मग दोघेही नदीत पडून मरून जाऊ. काळ्या बोकडाने आपला राग बाजूला ठेवला आणि पांढऱ्या बोकडाला शांतपणे म्हणाला, मित्रा, हा पूल खूपच अरुंद आहे. जर आपण भांडलो तर आपल्या दोघांचा देखील जीव जाईल. त्यापेक्षा एक युक्ती करूया. पांढरं बोकड हे सगळं ऐकत होता. तो म्हणाला, हां, तू म्हणतोस तर बरोबर आहे. आपला जीव जास्त महत्वाचा आहे. सांग बरं, काय युक्ती आहे तुझ्याकडे? मी या लाकडावर एकदम शांतपणे खाली बसतो. तू तुझा तोल सावरत अतिशय काळजीपूर्वक माझ्या पाठीवरून पाऊल टाकत पुढे जा. पांढऱ्या बोकडाला ही युक्ती आवडली. ठरल्याप्रमाणे काळा बोकड त्या अरुंद पुलावर अगदी सावधपणे गुडघे टेकून खाली बसला. पांढऱ्या बोकडाने नदीकडे न बघता आपला तोल सावरत आणि हळूच काळ्या बोकडाच्या पाठीवरून पाऊल टाकून तो पलीकडे गेला. पांढरा बोकड पुढे गेल्यानंतर काळा बोकड हळूच उभा राहिला. दोघांनीही एकमेकांकडे बघून मान डोलावली आणि दोघेही सुरक्षितपणे आपापल्या वाटेने निघून गेले. या कथेचं तात्पर्य काय? अहंकार बाजूला ठेवून जर आपण समजूतदारपणा आणि युक्तीने काम केले तर जगातल्या कोणत्याही कठीण समस्येवर सहज मार्ग काढता येतो. कशी वाटली आजची गोष्ट? कमेंट्सद्वारे सांगा. आणि हो, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या आठवड्यात.